नमस्कार. आपण अंडा घोटाला बघतोय. रोज रोज बुर्जी खाऊन कंटाळा येतो, अंड्याची पोळी. आज जरा अंडा घोटाळा बघूया. ही अंडी आहेत, ही आपली उकडलेली 3 अंडी आहेत आणि ही कच्ची 3 अंडी आहेत. हे कस्तुरी मेथी आहे, कोथिंबीर आहे आणि वेगळं ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घेतलाय आणि हे सगळे आपले हळद, गरम मसाला आणि तिखट आहे असे. आणि ह्या 2 मिरच्या आहेत. तुम्ही 2च्या जागेवर 3 घेतल्या. जरा तिखट हवं असेल तर तिखट वाढवलं तरी चालेल. 3 कांदे, 4 टोमॅटो. हा आपला ह्या 6 अंड्यांचा आणि 1 अंडा आपण अजून एक वापरणार आहोत वरून टाकण्यासाठी, किंवा ह्यातला एक कमी करून टाकणार आहे, ते तुम्हाला दाखवते मी. असं हे आपलं सगळं तयारी आहे. आता आपण कढई तापतच ठेवले, तर त्याच्यामध्ये आधी आपली कस्तुरी मेथी रोस्ट करून घेतली आणि हे बटरमध्ये बनवायचं आहे. तेल थोडं घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त बटर नाही जमत असेल तर हरकत नाही, अर्ध तेल अर्ध बटर घ्या. थोडं ह्याला बटर लागतं, बाकी काही नाही. आता कांदा मस्त नरम होऊ द्या. आपला अंडा घोटाला आहे. घोटाला म्हणजे न अंड्याची पोळी म्हणू शकत, न बुर्जी म्हणू शकत, असं मधलंच घोटाला बनवायचा आहे आपल्याला. आता हा छान आपला कांदा फ्राय झाला. मिरची घालूया आपण, ती थोडी फ्राय होऊ द्या. आत्ता आलं लसूण टाकलं तरी चालेल, किंवा आपण टोमॅटोच्या आधी आलं लसूण टाकलं तरी चालेल. शक्यतो आलं लसूण आपलं घरी केलेलं हवं आहे, त्याने छान चव येते. आता आपण हे मसाले घालूया. पावभाजी मसाला छान मिक्स करूया. मस्त छान. आता आपलं तिखट मसाला, गरम मसाला आणि हळद हे घालूया. छान मिळू देऊया. असं सगळं आपलं छान मिळून आलं. नवीन नवीन पद्धती करायच्या. काय आहे, जेवढं आपण जे काय करतोय ते आपण आपल्या चवीसाठी, पोटासाठी करतोय, त्यामुळे ते आणखीन चवीने करून खायचं. आता टोमॅटो घातला. टोमॅटो आणि अद्रक लसूण मी एकत्र घातलंय. आता टोमॅटो नरम व्हायला आपण मीठ घालायचं आणि छान टोमॅटो नरम होऊन द्यायचा. तो देण्यासाठी ना आपण छोटी वाटी जी आपली मसाल्याला घेतली होती तिखटाला वगैरे, त्या वाटी भरून आपण पाणी घालूया. छोटीशी पाणी घालूया आणि थोडं झाकण ठेवून आपण आपला टोमॅटो नरम करून घेऊया. असाही केला तरी चालतो. टोमॅटो लगेच नरम होतो, कारण आपण बारीक चिरलंय टोमॅटो, त्यामुळे असाही नरम होईल. पण थोडं झाकण ठेवलं तर आपलं काम लवकर होईल. आता आपला मध्ये एकदा हलवलं होतं मी आणि हा आपला टोमॅटो छान नरम झालाय. मस्त. आता यात आपण ना आपले जे उकडलेले 3 अंडे होते ना ते घालूया. आता बघा, हा तुम्हाला क्वांटिटी किती. ही आमची 4 माणसांची भरपूर क्वांटिटी आहे, म्हणजे हे भरपूर होतं 4 माणसांना सकाळच्या नाश्त्याला. हे आपण उकडलेले अंडे होते ते किसून ह्याच्यामध्ये घातलं आणि छान मिक्स करायचं.
बटर आहे, कांदा टोमॅटो आहे, अंडा आहे, आलं लसूण आहे. त्यामुळे चवीला तर काय विचारूच नका. आता हे छान मस्त बघा कशी घोटाला वाटतोय ना. छान होतं, मस्त होतं. भरून बघा तुम्ही एकदा. आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा तेवढेच वाटी पाणी घालायचं. छान हलवून आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालूया, म्हणजे ती छान त्याच्यात मिळून येईल. त्याचा एक स्वाद खूप चांगला येतो. कसुरी मेथी छान झाले, मस्त झाले अहो. आणि आता आपण ह्याच्यावरती अंडी, आता मी 3 अंडी दाखवली तुम्हाला. तुम्हाला जर ही आपल्याला मिक्स करायची, त्यामुळे 2 घातले तरी चालतील. जर तुम्हाला हाफ फ्राय जास्त आवडत असेल तर ह्यातलं 1 अंड नंतरला ठेवा. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं मीठ घालायचं, त्या अंड्यांवरती थोडं लागलं पाहिजे, आणि झाकण ठेवूया. थोडंसं वाफ लागली की मग आपण ते मिक्स करूया. हे बघा मस्त दिसते ना, खूप छान. हे तुम्ही असेच बॉईल करू, असंच हे करून पण खाऊ शकता. पण आधी आपण हे 2 अंडी मिक्स करूया. आता मी 3 घेतलेत, तुम्हाला 2 घ्यायचे तर 2 घ्या. अशी हे अंडे मिक्स करायचं. मी म्हटलं ना तुम्हाला, न पोळ्या आहे न बुर्जी आहे, मधीच घोटाला आहे. तो हा घोटाला आहे. छान झाला, मिक्स झालं चांगलं. आता आपण थोडंसं ना कलरसाठी थोडंसं बटर घालून त्याच्यावरती आपण आपली काश्मीरी मिरची पावडर घालायची, म्हणजे अजून थोडं रंग येईल. रंग छान आला आहे आपला, मस्त रंग आला आहे खरं म्हणाल तर. थोडीशी कोथिंबीर घातली, ती थोडी मिक्स करूया. थोडी कोथिंबीर कशी वरून घालण्यापेक्षा ना, वरून फक्त ती सजावटीसाठी, आतमध्ये कोथिंबीर मुरली पाहिजे, मिक्स झाली पाहिजे, तर त्याचं छान स्वाद येतो. आता आपण थोडंसं बटर घालायचं, अगदी थोडंसं, आणि त्याच्यावरती आपली मिरची पावडर घालायची कलरसाठी. नाही घातलं तरी चालेल. हाही कलर मस्त आहे, छान आहे. थोडीशी मिरची पावडर आणि ते थोडं मिक्स करायचं. असं, आणि छान मिक्स करायचं. खूप छान घोटाला झालेला आहे. थोडं बटर खाणार आहे, जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी थोडं सांभाळून तेल घाला, हवं तर बटर कमी घाला. आणि आता हे अंडं परत मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर असं हे आता आपल्याला असंच वाफ द्यायची, हाफ फ्राय म्हणजे हाफ बॉईल करायचं ह्याला. जर तुम्हाला तसं आवडत असेल ना, तर मगाशी आपण 3 अंडे टाकली, त्या जागेवरती 2च घाला आणि इकडे 2 घाला, जर तुम्हाला तसं आवडत असेल तर. आता कोणाकोणाला हे असं हाफ नाही आवडत, म्हणून मग मी ते एकच घातले. आणि थोडंसं त्याला टच करा, म्हणजे थोडं आतून वाफ घेईल व्यवस्थित.
कोणाकोणाला अगदीच असं आवडत असेल तर हरकत नाही. आणि छान अगदी 2 मिनटं मस्त त्याला वाफू द्या. ते अंडं असं व्यवस्थित हे होऊ द्या. बघितलं कसं झालं आहे आपलं अंडं. आपलं घोटाला एकदम भन्नाट झालेला आहे. मस्त बटर लावून पाव घ्या. हां, आता बटर म्हणते, हरकत नाही एक दिवस फंडे करायला. हे बघा आपलं भन्नाट घोटाला झालेला आहे मस्तपैकी. आणि असे तुम्हाला 2-3 किती जे जितके खातात घरातले असं अंडं, त्यांनी असे 2-3 घातले तरी हरकत नाही. छान त्याला मस्त वाफ द्यायची. थोडं थोडं त्याच्यावरती मीठ किंवा तुम्हाला आणखीन काय त्याच्यावरती दुसरे मसाले टाकायचे असतील, पिरी पिरी वगैरे असतं ना, तेही त्या अंड्यांवरती टाकलं तरी छान. आणि खा मस्त घोटाला. चला, व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा, खाऊन बघा, मस्त होते. त्याबरोबर हवा तर कांदा घ्या खायला. नमस्कार.